स्पष्ट भाजप आणि निवडणूक आयोग यांचं साठवलं आहे आणि ही जी मतचोरी झाली आहे ती भाजपनं केली. तुमचा मित्रपक्ष अनेक काळ तुम्ही निवडणूक सक्रिय राजकारणात आहात. नाही मत चोरी केली ते दाखवावं. ते म्हणतात फक्त हे असं झालं तसं झालं एकदम असं वाटली कशी. त्यांनी इलेक्शन कमिशन समोर जावं ना ते त्यांनी. आणि इलेक्शन कमिशनचा आणि बीजेपीचा जसा जे काय संबंध आहेत असं त्यांचं म्हणणं आहे ते चुकीचं आहे. इलेक्शन कमिशन ही स्वतंत्र बॉडी आहे आणि म्हणूनच पार्लमेंटमध्ये त्या विषयावर चर्चा होऊ शकत नाही. कारण त्याला उत्तर कोण देणार? इलेक्शन कमिशन हे सरकारचं ते इलेक्शन कमिशन नाही आहे, ती इंडिपेंडंट बॉडी आहे. त्यामुळं मला असं वाटतं की राहुल गांधींच्या आरोपामध्ये तथ्य नाही आणि ते खोटं बोलून जसं लोकसभेला त्यांनी संविधान बदलणार या मुद्द्यावरती मत घेतली आणि त्यांच्या जागा वाढल्या, सरकार ते आणू शकले नाही. आणि आता नंतरच्या काळामध्ये हरियाणामध्ये बीजेपी सत्तेवर आली, दिल्लीमध्ये बीजेपी सत्तेवर आली, महाराष्ट्रामध्ये बीजेपी सत्तेवर आली. त्यामुळे मतदार आमच्या बाजूने आहे. त्यामुळे ठीक आहे, तुम्हाला मतदार वळवण्याचा अधिकार आहे. आपण त्या पद्धतीने मैदानामध्ये उतरा. फक्त इलेक्शन कमिशनला दोष देऊन तुम्हाला चालणार नाही आणि तुम्ही या राजकारणामध्ये फेल व्हाल असं माझं राहुल गांधींना सांगणं आहे. जर तुम्हाला तुम्ही फेल व्हाल असं म्हणतात साहेब, पण राहुल गांधींची बिहार करून आता निवडणूक पुढे लोकप्रियता वाढताना दिसते. ह्या मुद्द्याला घेऊन जर वाढू दे, त्यांची किती वाढलेली आहे ते कळेल आता. म्हणजे बिहारमध्ये जे मुद्दा उपस्थित केलेला आहे की बिहारच्या इलेक्शनच्या मुद्द्यावरच इलेक्शन कमिशन ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. तर पुढे मैदान दूर नाही आहे. आम्ही बिहारचे इलेक्शन जिंकणार आहोत आणि नितीश कुमार यांना मुख्यमंत्री बनवण्याचं मोदी साहेबांनी ठरवलेलं आहे आणि नितीश कुमार मुख्यमंत्री होतील आम्हाला असा विश्वास आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.